ओम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनेलमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते. स्वामींच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन आणि सुंदर विषयाला सुरुवात करते. तर बघा, आज आहे सोमवती अमावस्या. तर सोमवती अमावस्याचं जे व्रत आहे ते पूर्वीपासून चालत आलेलं आहे. पारंपरिकरित्या पूर्वीपासून व्रत हे केलं जातं. या दिवशी व्रतस्थ राहून 108 प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला घातल्या जातात. ते यासाठी की तिथे सोमवती माता असते. सोमवती माता म्हणजे कोण, तर पार्वतीचंच एक स्वरूप आहे, पार्वतीचंच एक रूप आहे सोमवती माता, की जिने स्त्रियांना अखंड सौभाग्याचं वरदान दिलेलं आहे. त्यामुळे जे कोणी सोमवती अमावस्याचं व्रत करतं त्याच्यावरती सोमवती मातेची जरा जास्त कृपा राहते. आणि यासोबतच महादेव आणि पार्वती देखील अतिशय प्रसन्न होतात आणि त्या घरामध्ये कशाचीही कमतरता भासत नाही. त्यांचा संसार हा अतिशय सुखाचा होतो. संसार जर सुखाचा व्हावा असं वाटत असेल तर सोमवती व्रत करणं अतिशय म्हणजे अतिशय गरजेचं आहे, जे पूर्वीपारापासून चालत आलेलं आहे. सोमवती अमावस्येचं व्रत कसं करावं याचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनेलवरती पहिल्यापासूनच आहे. तुम्ही व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती सोमवती अमावस्येची ही त्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल. तर आज आपण कशाची माहिती घेणार आहोत, तर ही एक जी वस्तू आहे ती पिंपळाच्या झाडाखाली ठेवून यायचं आहे गुपचूप पद्धतीने, की ज्यामुळे आपल्या आयुष्यात, तुमच्या आयुष्यात जे काही शत्रू असतील, बाधा असतील, पीडा असतील, त्या कायमच्या नष्ट होतील. आयुष्य अतिशय सुखाचं, सुखमय आणि आनंदाने भरून जाईल या उपायाने. तर पिंपळाच्या झाडाजवळ ठेवून यायचं आहे. ही अतिशय गुपचूप पद्धतीने हा उपाय करायचा आहे. अतिशय गुपचूप पद्धतीने ही एक गोष्ट आहे ती पिंपळाच्या झाडाला अर्पण करून यायची आहे, ठेवून यायचं आहे, पिंपळाच्या झाडाच्या जवळ ठेवून यायचं आहे. तर यामुळे आयुष्यातील सगळेच्या सगळे जे शत्रू आहेत ते नष्ट होतात. शत्रू म्हणजे फक्त माणूसच असतो का, तर नाही. इडा, पिडा, नजर दोष, बाहेरील बाधा हे देखील शत्रूच आहेत आपले. तर या सर्व शत्रूंपासून आपलं रक्षण हे सोमवती माता करत असते. म्हणजेच काय, पार्वती माता आणि साक्षात देवादिदेव महादेव हे आपल्या सर्व बाजूंचं रक्षण करत असतात. यासोबतच सोमवतीचं जे व्रत करतं त्याच्या आयुष्यामध्ये कधीही धनधान्य पैसा कमी पडत नाही. त्याच्यावरती माता लक्ष्मी आणि विष्णू यांची विशेष कृपा देखील राहायला सुरुवात होत असते. तर काय करायचं आहे आपल्याला जाणून घ्या. एक कणकेचा दिवा बनवायचा आहे आणि या दिव्यामध्ये काळे तीळ घालायचे आहेत. काळे तीळ एक चिमटभर घालायचे आहेत आणि नंतर याच्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचं तेल घातल्यानंतर लांब वात घालायची आहे आणि हा जो दिवा आहे तो आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ घेऊन जायचं आहे. तिथे घेऊन गेल्यानंतर आपलं जे तोंड आहे, आपला जो चेहरा आहे तो संपूर्ण दिव्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. संपूर्ण चेहरा आपला दिव्यामध्ये पाहायचा आणि नंतर आपल्याला हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे. त्यासाठी जाताना थोडेसे तांदूळ देखील घेऊन जावा, अक्षता घेऊन जावा. अक्षताचं आसन द्या आणि नंतर हा दिवा प्रज्वलित करा. दिवा प्रज्वलित झाल्यानंतर तुम्हाला आपल्या पिंपळ वृक्षाला अतिशय म्हणजे अतिशय श्रद्धेनं नमस्कार करायचा आहे. गुडघे टेकून अतिशय छान पद्धतीने नमस्कार कसा करा, जसा की आपण देवाला करतो. आणि हे झाल्यानंतर तिथे बसूनच म्हणा, तुमच्या आयुष्यामध्ये धनदौलत कमी असेल तर तिथे म्हणा की हे देवा, माझ्याकडे धन, पैसा, संपत्ती ही आकर्षित व्हावी. घरामध्ये धन पैसा कधीही कमी पडू नये. आलेलं जे धन आहे ते चांगल्या आणि योग्य ठिकाणी वापरण्याची मला बुद्धी द्यावी. मी त्यांचा सदुपयोग करेन. तुम्ही जे काही मला सुख द्याल, सांसारिक सुख तुम्ही जे काही मला द्याल त्यांचा मी दुरुपयोग करणार नाही, सदुपयोग करेन. गोरगरिबांना मदत करेन, एवढंच म्हणायचं आहे. प्रार्थना करायची, पुन्हा एकदा नमस्कार करायचा आणि त्या पिंपळ वृक्षाला 28 किंवा 21 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. 21 किंवा 28 प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सातत्याने जप देखील करायचा आहे. हा उपाय करत असताना कुणाशीही अजिबात बोलायचं
नाही. अतिशय गुपचूप पद्धतीने हा उपाय करायचा आहे. जाताना देखील कुणाशी बोलायचं नाही आणि घरी येताना देखील कुणाशीही बोलायचं नाही. घरात आल्यानंतर पहिल्यांदा आपल्या घरात देवघरामध्ये यायचं. देवघरामध्ये आल्यानंतर जर तुमच्या इथे म्हणजे तुमच्या देवघरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असेल तर त्रिवार वंदन, त्रिवार मुजरा करायचा आहे. नसेल तर जसा साध्या पद्धतीने तुम्ही नमस्कार करता तसा साध्या पद्धतीने देवाला नमस्कार करा. तुमचे कुलदैवत कोण आहे त्यांना आठवा, त्यांचं स्मरण करा, पितृदेवांचं स्मरण करा आणि म्हणा की माझ्यावरती तुमच्या सगळ्यांची कृपादृष्टी अखंड राहो, एवढंच मला वरदान द्या. एवढाच हा उपाय आहे. आणि नंतर कसं हे झाल्यानंतर म्हणजे ही प्रार्थना करून झाली की तुम्ही नमस्कार करायचा आहे आणि मग तुम्ही दुसरी कामं केली तिकडे तरी सुद्धा चालतात. मग आता पिंपळाला जाताना तुम्ही एक तांब्याभर पाणी न्या, त्याच्यामध्ये थोडंसं गूळ टाका, थोडेसे काळे तीळ टाका आणि हे पाणी अर्पण करा. सोमवती अमावास्येचे मी बरेच उपाय सांगितलेले आहेत. सोमवती अमावास्येला हे पाणी पिंपळाला अर्पण केल्यामुळे आपले सर्व प्रकारचे पित्र, 7 पिढ्यांचे पित्र हे तृप्त होत असतात. त्यांना शांती लाभत असते, त्यांना सद्गती ही भेटत असते. ज्यांच्याकडे पैशांची कमतरता आहे अशा व्यक्तींनी सोमवती अमावास्येला न विसरता पांढरी मिठाई पिंपळाजवळ अर्पण करायची आहे. ती कशी करावी याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे. नक्कीच ते व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला आणखी सोमवती अमावास्याबद्दल माहिती भेटेल. सोमवती अमावास्येचे आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ आहेत आणि हा जो दिवस आहे सोमवती अमावास्येचा तो अतिशय श्रेष्ठ आणि मोठा मानला जातो. कारण या दिवशी साक्षात विष्णू, लक्ष्मी, महादेव आणि पार्वती 4ही देव पिंपळ वृक्षा जवळ असतात. पिंपळ वृक्षाच्या वरती असतात, म्हणजे पानांमध्ये, फांद्यांमध्ये, पिंपळ वृक्षामध्येच हे लीन असतात. ते पाहतात कोण येतंय, आपल्यासाठी काय करतंय किंवा त्याला कोणतं दुःख आहे ते थोडक्यात ऐकायला बसलेले असतात की आपलं दुःख काय आहे, जे सांसारिक माणसाचं दुःख आहे ते काय आहे, मग आपल्याजवळ कोण कोण प्रार्थना करतंय आणि त्याच्या प्रश्नांना कसं उत्तर द्यायचं किंवा त्याचे प्रश्न कसे सोडवायचे हे देव पाहत असतो. यासाठी न विसरता सर्वांनी सोमवती अमावास्येला काही नाही जमलं, तुमच्या आयुष्यामध्ये नसतील काही प्रश्न तरी देखील या पिंपळ वृक्षाची पूजा करायला अजिबात विसरायचं नाही. पिंपळ वृक्षाला देववृक्ष सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे अतिशय मानाचं स्थान हे पिंपळ वृक्षाला आहे की ज्यामुळे आपल्या घरात सुख, शांती आणि भरभराट यायला सुरुवात होते. तर आजची माहिती ही एवढीच होती. माहिती आवडली असेल तर नक्कीच आपलं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.